MIDCकडनं देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे। ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी पाहायला गेलं तर पाणीपुरवठा बंद असल्यामुळे मोठ्या संख्येने टँकरच्या पाणी भरण्यासाठी रांगा आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाण्यातील महानगरपालिका क्षेत्रातील साकेत या ठिकाणी नेहमीप्रमाणे टँकर पाणी घेऊन जात असतात, मात्र आज मोठ्या संख्येने टँकर पाणी भरताना पाहायला मिळतात। अनेक गृहसंकुलांमध्ये पाण्याची कपात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे टँकरच्या पाणीपुरवठा आणि मागणी मोठ्या संख्येने वाढताना पाहायला मिळते। दिवसभरात 70 ते 75 टँकर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातून हे अनेक गृहसंकुलांना पुरवलं जातात। पाहायला गेलं तर उष्णतेची झळा आणि त्यातच आता पाणी टंचाई, त्यामुळे आज पासून 24 तास गुरुवारी आणि शुक्रवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना यामुळे झळ पोचणार आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाणी जपून वापरावे देखील आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून केलं असलं तरी मात्र मोठ्या प्रमाणात गृहसंकुलांमध्ये पाण्याची कपात आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर, कळवा, मुंब्रा, दिवा, वागळे परिसरात मोठ्या संख्येने टँकरची मागणी वाढलेली आहे। पाहायला गेलं तर अनेक टँकर जे आहेत ते या ठिकाणी भरून थेट आता गृहसंकुलांमध्ये पोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी पाण्याची कपात या टंचाई आपल्याला भासत असताना सध्या तरी टँकरच्या मार्फत पाणी घेऊन जाताना हे पाणी पुरवठा करणारे टँकर पाहायला मिळत आहे। कॅमेरा अजयसह गणेश सुराट, TVN मराठी, ठाणे।